नमस्कार मंडळी. दुःखाचे कडू घोट पचवण्यासाठी आणली आहे आनंदाची गोड खडी साखर, जिचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम. तुमच्या आयुष्यात आनंदाची मिठास वाढवण्यासाठी तयार आहेत हास्य रथी महारथी. त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत आहे. इथल्या गोडव्याला नमकीन आणि खुसखुशीत दाद देऊन त्याला आणखी स्वादिष्ट बनवण्यासाठी तयार आहेत दर्दी हास्यरसिक. त्यांचं देखील स्वागत. महाराष्ट्राचा एनर्जेटिक स्टार सिद्धार्थ जाधव, खट्याळ मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक, मंडळी. आता विनोदाच्या राजदरबारात रंगणार आहे एक भन्नाट खेळ. पंचेसनी मंतरलेले फासे अचूक टायमिंग न फेकण्यासाठी येत आहेत कॉमेडीचा अनोखा रिधम अरुण कदम आणि खानदेशचा सपूत श्याम राजपूत. बादब बा मुलायजा होशियार MHJ राज्याचे महाराज आहे, कॉमेडी स्टार, कॉमेडी किंग, थोर समाजसेवक अरुण कदम येत आहे. थोर डान्सर वासाऱ्या मिथून काय फालतू चालले तुझा. अरे तो बेंबीच्या देटापासून ओरडून सांगतोय वासाऱ्या, ऐक ना जरा काय बोलतोय. काय स्टार कॉमेडी किंग, थोर समाजसेवक, MHJ चा राजा कोण. सारी राणी सरकार काय म्हटल्या की मी आहे ना मी राजा सारखा वाटतो, मी रुबाबदार आहे, त्याच्यामुळे विसरलो बा मी की मी प्रधान आहे आणि तुम्ही राजा आहे. वासाऱ्या नको ना असं करू, तू नको ना वासाऱ्या विसरू. सॉरी महाराजांचा विजय असं वासाऱ्या विजय असो मध्ये आवरा पाच कशाला. महाराज तुमचा जयघोष करताना आहे ना मेंदू जिभेला परमिशनच देत नाही. मेंदू जिभेचा गैरा झगडा होऊन जातो. हो त्याच्यानंतर पापी पोट आहे ना ते मध्ये येतं, ते भांडण सोडवतं आणि त्याच्यानंतर मग जीभ नाईलाज असतो म्हणते की असं म्हणून एवढं वाजवा. पडताना आता जे काही तू बोललास आवरेज सगळं त्याच्यात एकतरी शब्द मना कल्ले असं तुला वाटतं. कठीण कशाला फालतूगिरी करतोय, कशाला बोलतोय. मांजस किट आहे ना वासाऱ्या, पण मी बघतोय मागापासून मांजस किट मध्ये तू स्वतःला दर्जेदार करण्याचा प्रयत्न करतोस. हे कधीच होऊ शकत नाही, मी होऊच देणार. तर प्रधान्य तर आपल्या राज्याची हुलाहुल काय हाल हवाल असतं ते, पण हरकत नाही बा. जो राजा राज्यातील जनतेसोबत हुलाहुल करत असतो त्या राज्यातील जनतेचे काय हाल हवाल असणार आहे हो महाराज. तुम्ही तुमचं सांगा. माझे काय लयच कटाला आले वाचायला या सगळ्या परिस्थितीमध्ये. मला एकट्यान घरी बसून जामच कंटाळा. अरे मी बोर झालोय म्हणून बोलो परदान्याला इकडं बोलूया आणि बुद्धीचा खेळ खेळूया. अरे बापरे क्या बात आहे. मला सांग तुला सापशिडी खेळता येतं. हा बुद्धीचा खेळ आहे सापशिडी. अरे शेमडा पोरग पण खेळताना ते बसाऱ्या शामड्यापर्यंत सोडून दे. श्याम शामड्याचं बोल. प्रधान आहे ना मी. अरे श्याम सुंदरचं बोल वाचाऱ्या. ओ महाराज आपण सापशिडी खेळू ते जाऊ द्या, पण आपल्या राज्यात ज्या रोगाने थैमान घातलंय तो रोग आपल्या सोबत सापशिडी खेळतोय ना. आपल्याला वाटतं तो रोग चालला गेला बुवा, आता सगळं काही ओपन झालंय, एकदम लॉकडाऊन असं उघडून गेलंय बा, आपण मार्केटमध्ये जातो. पण त्यान बायना तो रोग परत तोंडवर काढतो. आपण सापाच्या तोंडात जातो परत पहिले पाडे पंचा. जनता हैराण होऊन गेली हो, आणि आपण सापशिडी काढायची. बसरे परत तुझा कल दर्जेदार होणे तर चाललंय. तुमच्या स्किट आहे त्याच्यात कसं चालेल.
सबसिडी नाही खेळायचं मग अरे आपण तुम्ही महाराज आहे हा. तुम्ही दूध खेळा. दूध म्हणा नाही आवडत. अरे लहानपणापासून तो वसारा बिस्किट मांजर सगळे दूध संपून टाकतात. लहानपणी थोडं जास्त दूध डोसला असतं ना तुम्ही तर तुम्हाला दूध आणि दूध यातला फरक कळला असता बा. काय ज्यात शकुनी मामा फासे टाकतो ते दूध आणि ज्यात शुक्ला भैया पाणी टाकतो ते दूध. हे जे काय आहे ना त्याच्यावरून कळतं बा की तुमची लायकी सबसिडी खेळायची. नाही नाही सबसिडी खेळायची लायकी आहे बा तुमची. आपण खेळूया सबसिडी. खेळूया पण आमचे काही नियम असणार. काय? म्हणजे बघा सबसिडी मध्ये आम्ही बनवणार. अरे आम्ही राजाच्या हातला आम्ही नियम बनवणार. म्हणजे कसं आहे बघ, म्हणजे समजा मला साप आईला हा. कमी समोरच्या माणसाला हा फुस करणार नाही त्याच्या कान फारण मोर आहे का नाही. आणि समजा शिडी मला आली हा. तर मी समोरच्या माणसाच्या पाठीवर बसताना घोरा घोरा खेळणार न त्याला मी शिक्षा देणार. त्याला नाही जमली तर परत 2 कान फारणवर. अरे बापरे महाराज सापशिडीचे स्वतःचे नियम असतात ना तुम्ही काय तुमचे नियम घोसाडतायत. अरे बच्चाऱ्या त्या नियमानुसार तू खेळून तर बघ. लय मजा येते. खूपच मजा ती येते. मजा मला तुमच्या डोळ्यात दिसते. मला तुम्ही भलत्या बेकार बेकार शिक्षा देणार आहे बा आणि माझ्यावर साप आला तर बापरे मला भलतं बदलून काढाल तुम्ही. अरे बच्चाऱ्या नको नको घाबरू नको. हा. हे बघ तू माझा आवडता मग. न लाडका परदाने आहे. हा. मी असं करण. बघा बरं तुमच्या विश्वासावर अरे खेळू. हो ना रे. कुठे कुठे सापशिडी सापशिडी आहे बघ इकडे आईला लपून ठेवले मला पण माहित नाही. वा 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 क्या बात या, आहे. या, चला, चला. हा, चला या इकडे ये बाला. त्यांच्यावर ठेव. चला बा या. ठेवली बटा. या. कुठे यस चला पहिला मान तुमच्या बा तुम्ही ऑब्विसली बाजारा मिनी एमएच तर राजा. पाच आईले. पाच पडले, पाच पडले. एक 2 3 4 5 पडले. वा 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 आता माझ्या टर्न हा, तुझा, तुझा. गिली गिली छू वा अरे बाप 12 आले ना. जाजला. 12 पहिल्याच गेम मध्ये तुला 12 आले. मग तुला आता परत खेळायला परत, लागेल. परत, परत. परत खेळायला लागेल. गिली गिली छू 5 आले बा. 5 1 2 3 4 5 अरे बापरे सापाच्या तोंडात गेलो ना मी. 4-5 तेवढं गेलं. आता बस रे मी तुझ्या कानाखाली. हाडू हाडू मारा बरं का. हाडू 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 तुम्ही नाही, म्हटलं नाही, मी हालूच मारणार बस. हालू मारणार. पुढे पुढे. हा. बस रे ही तुझी रिॲक्शन आहे. दिवसभर त्या भिंतीकर थोबार करून पाठांतर करतोस ना तिकडे कधीतरी त्याला रिॲक्शन पण द्यायला शिक. माझ्या स्किट मध्ये ही फालतूगिरी चालणार नाही, नाही, संकट कान फारण दे. कशी कशी रिॲक्शन रिॲक्शन पाहिजे. तू माझ्या कान फार मार पहिला. मी 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 मारू मार मार. हा, 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 मार, एक मार. मिनिट हा. हा. बापरे. ओ अरे बा जाऊ द्या जे पडलं ते आपलं नाही. आता जे गेलं, ते गेलं. कळलं तुला? लाऊड रिॲक्शन दे ना. चल, चल, चल. रे, रे. नाही 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 आता आता तुमच्या टर्न आधी खेळा खेळा, खेळा ना हो. बरं, ठीक आहे, हा, हा. हा. तुमच्या टर्न आहे बा. हम्म. 5 पडले तुम्हाला. 5 पडले, 5 पडले. 9 शिडी लागली बा तुम्हाला. शिडी लागली बच्चाऱ्या. माझी वाट लागली. आता वाकायचं. वा, 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 वा. गोरा गोरा. हाडू बर का पण हा, आलं सर. आलं, आलं. हा. बच्चाऱ्या. अरे बाई. अरे मरून जाईल हो मी. आता तुला बोलायचंय मी शिक्षा देणार आहे हा, ते. हा, हा. हाडू, तुला हाडू, हाडू. बोलायचंय. हा. तुला बोलायचंय हा, साधी साधी शिक्षा द्यावा एकदम. एकदम एकदम साधे. हा, हा. कुचुचुचुक. काय काय कुचुचुचुक बोलायचं तुला. ते कुचुचुक चुक नाहीये ते घटोत्कच असेल ते. तुला जमलं ते. मग
अरे लहानपणी बाईंनी मला शिक्षा दिली होती शाळेत असताना 2 वर्ष मनात जमलं ना. अरे बाबा पहिली शिक्षा फुकट गेली माझी रे. चला 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 आता माझ्या टर्न आहे बा. अरे बाप गेली गेली छो. अरे साले 1 2 3 4 5 अर्थ बाय ना परत साप आला ना. हाडू हाडू बरं का तुमच्या डोळ्यात बोलते अंगा दिसते. अरे बाप तीन बाय ना. करेक्ट थोडा आहे जवळ माझ्या जवळ आहे थोडं जवळ काय ऍक्च्युली आता तुला सवय झाली माझ्याबरोबर थोडं शिकतोय तुमच्याकडून आता पटा. चला आता तुमच्या टर्न आहे बा. हा टर्न माझा आहे. चला यस. अरे बा 8 आले 1 2 3 4 5 6 7 8. महाराज काही झालंय साप आला हो तुमच्यावर. अरे बाप साप आला ना. असं पहिल्यांदाच साप चावल्यासारखी काय रिॲक्शन देतो साहेब. मारा आता म्हणा. नाही अहो तुम्ही महाराज मी कसं मारणार हो तुम्हाला. महाराज नंतर वसाऱ्या खेळ असतो. नाही ते खेळ असू द्या तुम्ही मला मारा ते चालेल मला पण मी काही तुम्हाला मारणार नाही बा. अरे असं नाही करायचं वसाऱ्या. मग? आमची घराण्यांची खाती आहे. काय? प्राण जाय पर वचन जाय पर प्राण जाय वाचन. वसाऱ्याने लयच कठीण लिहून ठेवलं ना रे हे. वसाऱ्याला माहिती आहे अरुण कदमचं स्किट आहे. आवऱ्या कठीण काय लिहायची गरज होती? नाही महाराज प्राण जाय पर वचन न जाय एवढं सिंपल आहे ते. असे आपल्याला बोलता येत नाही ते कायला पाडायचे पण. माझा आदेश आहे. ठीक मार म्हणजे मार यो माझा आदेश आहे. मारतो हा. आता 2 मिनिटापूर्वी काय झालंय? महाराज तुमच्यावर साप आला होता. अरे मग मार ना. सर सगळंच कसं हलतंय रे. सर तू काहीतरी चिटिंग करतोस. नाही तुला लाज वाटत नाही वसाऱ्या? महाराज सॉरी तुम्हाला कळलं महाराज कळलं करलं वसाऱ्या. आवरा मी बिंडू काय तुला वाटतं वसाऱ्या? सॉरी अरे कानाखाली मारायच्या आधी फुसकून तुझा बापूस करणार. फुस करायचा वसाऱ्या चिटिंग. नाही करतो हा मार फुस. सर आपलं ठरलंय ना हालू मारायचं. तू आवऱ्या जोरान कशाला मारतस? नाही महाराज तुम्ही मला हाडू मारणार असं ठरलं होतं. मी तुम्हाला हाडू नाही मारणार ना हो. काय मी हाडू मारलं तर जनतेला वाटेल राजा घाबरला. प्रधान मेहरबानी करतोय राजावर तुमची इज्जत चाली चल. नाही तुमची इज्जत नाही जाऊ देणार बरं का मी. अगदी एकदम तुझं बरोबर आहे. नाही तू बरोबर आहे. मार बसर. सर आता कशाला मारलंस? तुम्हीच म्हटले ना मार म्हणून. अरे साप तर येऊ दे ना वसाऱ्या. सॉरी मला वाटलं तुम्ही म्हटले मार म्हणून त्याच्यामुळे बाकी काय. साप आल्यावर मारायचं. हो चल आता माझ्या टर्न या फार पुरे ना. नाही फटा तुम्ही नीट बटा. हा आता माझ्या टर्न आहे बरं. आता माझ्या टर्न आहे बा. गेली 5 आले 1 2 3 4 5. अरे बाप शिडी लागली ना आणि तुमची वाट लागली बा. चला गोडावा बा आता तुम्ही. गोडावा ना बसऱ्या. गोडा. तू माझ्या पाठीवर बसशील? बसावं लागेल ना. तुमच्या घराण्याची ख्याती आहे प्राण जाय पर वचन न जाय ते नाही तुटू देणार मी. हालू बसा वसाऱ्या. एकदम हाडू. म्हणजे मी तुझ्या पाठीवर बसणार असं मी इमॅजिन केलं होतं. पण हे नाही मला कळलं की तू पण काहीतरी माझ्या पाठीवर बसणार आहे. चला हालू बसा. एकदम हाडू. थोडं पुढे. तुम्ही काय करा बा. काय शिक्षा देऊ तुम्हाला. मला अर्ध राज्य द्या. मी नाही देणार वसाऱ्या अर्ध राज्य.
अजिबात मी नाही देणार आहे. नाही ठीक आहे, मग असं असं इकडे या ना. आता इकडे तुत्तर आणा असं 2 कणपट्ट्या. सर आता मी खेळू. अहो तुम्हाला कणपट्ट्या मारल्या ना आता का? कारण तुमच्यावर साप आला होता म्हणून. अच्छा, हा, हो, आणि मला शिडी आली आता. चला 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 गोडावा, तुम्ही गोडावा गोडावा. चला 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 बरं, ठीक चला. आहे. आता मी तुम्हाला हॅलो, काय हॅलो, शिक्षा हॅलो. देऊ बुवा? हा, 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 हा. अर्ध राज्य हा. आणि 1000 कोटी सुवर्ण मुद्रा द्यावा. ठीक ठीक आहे. एवढी जास्त मी नाही तुला देणार. अर्ध राज्य आणि 1000 मुद्रा अजिबात नाही देणार वासरे मी. ठीक आहे ना, मग 2 कणपट्ट्या खा ना मग. असं इकडे या आता, असे या साईडला या आता. वसर्या आ? आता तरी मी खेळू. अहो महाराज, तुमच्या कणपट्टीत मारली ना मी, कारण तुमच्यावर साप आला होता ना. वसर्या न खेळताच कसा साप येतो? मी खेळलो सुद्धा रे वसर्या. तुम्हाला आठवत नाही नाही? नाही नाही नाही. हा नियम बदलूया. बदलायच्या. आता ह्याच्या पुढं शिडी आली तर कानफार फोरायचा, बर. फुस करून कानफार फोरायचा. हा. न साप आला तर घोड्यासारखं बसायचं आणि शिक्षा द्यायची. हे असं करता तुम्ही. साप आला तर गोड्यासारखं बसायचा. अरे पण आता साप आला होता ना तुमच्यावर, बसा गोड्यासारखं मग. आता साप आला होता ना, हो त्याच्यासाठी बसा. कधी कधी असं होतं ना, आयडिया केली आणि अंगाशी आली. आता काय काय सांगू बा तुम्हाला. हा काय सांगू बा. हा 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 हा. राणीशी माया लग्न लावून टाका बा. कानफार फोरेल वसाऱ्या. जीव गेला तरी मी तुला राणीशी लग्न करून नाही देणार वसाऱ्या. ठीक आहे, मग 2 कानपट्ट्या. 2 नाही वसाऱ्या, 10 मार, पण मी तुला राणी देणार. ठीक आहे, तुम्ही 10 म्हणता ना, 10 बा. हा. खबर बघतो हा वाजवीतच राहील. तू वाजव. इकडे, इकडे. क्या बात है, मस्त. बघा हास्यरसिक कशी दाद देत आहेत प्रसादा. श्याम्या, अरण्या, धमाल, फार मजा आली. तू फार एन्जॉय करत होता श्याम आज. एक तर एकाच्या तावडीत तू सुटलायस आज, तुझ्या वाट्याला एकटा झालाय. आणि अरुण, तू पण फार एन्जॉय करत होतास. आणि तुमच्या दोघांच्या त्या जेन्युइनली एन्जॉय करण्यामुळे आम्ही ते खूप एन्जॉय करत होतो. मला प्रामाणिकपणे असं वाटतं की या पटावरचा साप आणि शिडी दोन्ही तूच आहेस अरुण. तुला बरोबर कळतं कधी या स्किटला शिडी लावायची आणि कधी हे स्किट सापासारखं खाली आणायचं. आणि श्याम्या, तू ना आजकाल एक नाही डबल फासा व्हायला लागलायस. तुला बरोबर कळतं काय टाकायचंय, की समोरचा साप कसा जाणार आहे आणि शिडी कशी जाणार आहे. आणि त्यामुळे त्या सापशिडीची आणि फाशांची या कॉम्बिनेशनची गंमत बघताना आम्हाला खरोखर एक विनोदाचा पट आमच्यासमोर मांडला आणि आम्ही तो एन्जॉय करतोय. असं क्षणोक्षणी वाढत होतो. फार मजा आली. बहारदार. सिद्धार्थ, मी अरुण सरांकडे येतो की काय रे, काय इनोसन्स, म्हणजे काय हा इनोसन्स आहे. मी गेलो कुठे होते प्रसाददा, मी खरंच कुठे गेलो माहितीये. श्याम्याने त्याला 3 वेळा मारलो. त्यानंतर बोलले वसाड्या फुस कुठे केलं. चीटिंग नाही पाहिजे. मी संपलो. मी कुठला हा इनोसन्स आहे यार. म्हणजे ह्याने मी संपलो होतो. क्या बात आहे सर. म्हणजे ना मला असं वाटतं ना की तुमच्याकडे द्यायला खूप आहे, आम्ही ते घ्यायला पाहिजे. आणि अशा छोट्या छोट्या गोष्टीतून काय काय गोष्टी शिकवतोय सर. मला खूप नशीबवान वाटतं मी इथे आहे आणि तुम्हाला हे परफॉर्म करताना पाहतोय. जेन्युइनली सांगतो मी तुम्हाला. श्याम्या, तुझी कॉन्फिडन्स लेवल ही आहे आत्ता, जे पडलं ते आपलं नाही. हे ज्या कॉन्फिडन्सने तू बोललास ना की मला माहिती आहे मी ज्या लेवलनी काम करतो आता, मला माहिती आहे एक तर माझं पडणार नाही आणि पडलं तरी ते माझं नाही. क्या बात आहे श्याम्या. बहारदार बहारदार. मी तिकडे येऊन तुमचा आशीर्वाद घेतोच. मंडळी,
गुडघ्याला बाशिंग आणि डोक्याला पॅच लावून लग्नासाठी तयार आहे एक वर. बघूया त्याच्या लग्नाची तयारी कशी चालू आहे ते. तुमच्या समोर येत आहेत मागाठाणे नरेश प्रसाद खांडेकर आणि गोराई किंग पंढरीनाथ कांबळे. हॅलो 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 अरे हॅलो हॅलो हा बने. अरे तू हॅलो. अरे बने तो विकास कुठे आहे? पाठव ना त्याला लवकर आत. मी कधीची वाट बघतोय. चला चला लवकर नवरदेवाला घेऊन या लवकर. नवरदेवाचे मामा कुठे आहेत? अहो लवकर घेऊन या नवरदेवाला. आणि ते समीर चौगले वाचतायत त्यांना बंद करा जरा. कमी तरी करा. अहो ते समीर चौगुले नाही, ते सनई चौगडे आहेत. हा सनकन वाजवीन, माझी भंकस करायची नाही. चला चला लवकर आणा हो त्या नवरदेवाला, नाहीतर तो समोर दिसेल त्याच्याशी लग्न लावून जाईन मी. लवकर घेऊन या. हॅलो. हा अगं तू बोल्यावरून काय फोन करते? नाही अगं मी तयार झालोय, फक्त नाही ना विकासची वाट बघतो मी. येतो. हॅलो. शपथ कुठं राहिले? ए भाचा अरे भाचा अरे कुठे राहिलास तू? चल लवकर तिकडे चल. सगळे तिकडे खोळंबलेत, तर मंडपात वाट बघतायत तुझे. अरे सगळे मित्रमंडळी वाट बघतायत. अरे तो सिद्धू तर सारखा झकास 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 करत अख्खा मंडपभर फिरतोय. चल 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 लवकर. अरे तो फोटोग्राफर तो पण रागावलाय. तो म्हणाला लवकरात लवकर नवऱ्या मुलाला घेऊन या, नाहीतर तुमच्या लग्नाच्या फोटोचं जे बजेट आहे ते प्रसादोग आणि प्राजक्ता यांचे फोटो काढण्यातच संपेल. फोटोग्राफरच्या पूर्ण हटतच नाहीत ते. चल लवकर चल चल चल. हे बापरे. अरे तयारी कसा येऊ? असा येऊ असा येऊ. अरे अजून तयारच नाही आहेस तू. अरे मामा कसा तयार होऊ? तो विकास येणार होता ना मला धोतर नेसवायला. अरे पण आहे कुठं विकास? आहे कुठे तो? अरे विकास जाऊ दे, पण तूच मोठा त्वऱ्यात बोलला होतास ना. नाही नाही मामा, मी परंपरेने लग्न करणार. धोतर आणि सदरामध्ये मोठा त्वरा तुझा. अरे मारुती परंपरा. मला एक काम कर, जोधपुरी कुठे ती आण, त्याच्यावर करूया आता. जोधपुरी आपण शिवायलाच टाकली नाही. असं काय करतोस तू? अरे जोधपुरीवर ना आठवलं. एक मिनिट. हेलो. हाँ वो श्रीखंडपुरी जरा बढ़ा दो. हाँ वो लगन में किसी को कम नहीं पड़ना चाहिए. श्रीखंडपुरी. हाँ मामा तुला जोधपुरीवर ना श्रीखंडपुरी आठवली? अरे खूप डोक्यात कामं चालू आहेत रे बाबा. एक मिनिट काय झालं आता? काय अरे विकासला बोलव, मला धोतर नेसायचं होतं. पंडित बोंबलतो तिकडे. तेल लावत गेला विकास. हा मामा कधी तुझ्या कामी येणार? तुला नेसवता येतं धोतर? मी नेसवणार तुला. चल चल चल. मी कुठे धोतर कुठे? ए धोतर. अरे ही शाल आहे. नारळ कुठे? अरे नारळावरनं आठवलं. एक मिनिट. हॅलो. हा हे बघा 17 नारळ सांगितले होते, मी 20 नारळ आणून ठेवलेले आहेत. आणि अजून जर का नारळ लागले तर मंडपाच्या बाहेर पडलात की एक नारळाचं झाड आहे, एक माणूस वर नारळाच्या झाडावर बसवून ठेवलेला आहे. नारळ लागले की खालनं फक्त आवाज यायचा, ए नारळ. माणूस वरनं नारळ खाली पाठवून दे. काय चाललंय मामा? का मित्राला आवाज देतोस वरती? हे कर ना मामा, ते सगळं होईल. नवराच इकडे अडकलाय. आता तुझा मामा बघ कसं तुला धोतर नेसवतो. हा 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 हा. ए मामा ए ते लाल चुनरी घेऊन काय आयशा जुलका समजतो स्वतःला? अरे नाही काय आहे, त्याच्यात चुन्या बिन्या पडलेल्या असतात ना, त्या जरा अशा मोकळा कराव्या लागतात. एक मिनिट हा. तुला धोतर मी हा ते पहिले काढून ठेव. मग नंतर ते सारखं सारखं वर करायला लागतं ते. हा एक मिनिट. हा माल दिसेल सगळ्यांना. एक मिनिट. ओके मस्त दिसतंय धोतर. चला लग्नाला. मामा हे काय नेसवलंयस तू? हे धोतर नेसवलंयस? हा ही लुंगी नेसली आहे. लुंगी पण नाही, ते आंघोळ कुण अलर्ट करतात ना असं बाहेर, ते वाटतंय मामा. अरे एवढं काय त्याच्यामध्ये? सगळं झाकलं शिकार. झाकलाशी काय? झाकलाशी? अरे नवरा आहे मी काय? नाकावर मटण आणायला चाललोय झाकून सगळं? मामा मला नीट नेसवत होतं. ओके एक मिनिट. तू हा पेढा धर. काय धरू? पेढा धर. ए मामाला अच्छा नाही करायचं. मामाला मामा आहे ना मी तुझा. त्याला पेढा नाही शेळा म्हणतात. शेळा. तेच रे ते. मला जिरं घालायचंय. काय करायचं? जिऱ्या घालायच्या आहेत. हा जिऱ्या घाल, हळद घाल, हिंग घाल आणि धोत्रात दे फोडणी माझ्या. अरे जरा मस्करी
मी केले रे निर्या म्हणतात निर्या जिऱ्या कुठल्या अरे, मामा, निर्या तुला मला येतं ना माहिती. नेसवता हा? येतं ना नेसवता तुला अरे मामा बघ तू हे जरा मोकळं तर करतो. एक मिनिट तू इकडनं घर धरून ठेव. हा मी जरा मोकळं करतो. हा सोडून हा हळूहळू हळूहळू सोड. हा हळूहळू सोड हळूहळू सोड. हा हळूहळू सोड हळूहळू सोड हळूहळू सोड. एक मिनिट मामा हो एसटी पकडून जा तिकडून गावी घरी सगळं सोडलंस. अरे असं काय करतोस तू बाबा. एकच तुला धरायला सांगितलं होता ना. काय करतोस तू थांब, थांब, थांब. खरंच नेसवता येतं नेसवता येतं रे वेड्या. एक मिनिट हा थांब. हे तू हा हे एक धर इकडे. हा हा शेडा धरला मी हा शेडा धरला. हा आता मी इकडनं हे नाही बघणार ना आता मामा बिमा काय तुला आधीच सांगतो अरे ते जरा जजमेंट माझं थांब तुला सांगतो. मारलं त्याला माझं जजमेंट ओके. तो शेडा धरून ठेव तू. शेडाच धरतोय मगातपासून अरे तू भात आहेस ना म्हणून शेडा धरायला दिलाय. नाहीतर मी तर- मामा मामा चल कर तू एक मिनिट हा धर इकडे धरलास. एक मिनिट. नवरदेवाचे मामा लवकर पाठवा नवरदेवाला. आई, शपथ सांगतो ना तर स्वतःशी लग्न करून निघून जाईल. अरे हा काय टोन आहे गुरुजींचा नाही नाही तो मुलीकडच्यांनी आणलेले गुरुजी आहेत ना ते जरा सहन करावंच लागणार आहे. पण मी सोडतोय होय. मामा ते सोडू नको हे नेस बांध हे हा, हे हा, आधी हे महत्वाचं बांधतो. आहे. एक मिनिट. अरे हा आपण गाठच नाही मारली. नाही गाठ मारायच्या अगोदर एक तुझ्या काम कर. लक्षात येते का हा? आल्यापासून तू गाठच मारतोय पण अजून मी मार. चल, चल. असं असं धर असं धर. एक मिनिट हा सोड. इकडनं सोड. एक मिनिट हा हे असे धर. हा आता उजवा पाय इकडनं असं या बाजूला टाक. हा उजवा पाय या बाजूला टाक ना धोत्राच्या. हा हा अर्ध झालं अर्ध काम झालं. थांब एक सेकंद. आता हा डावा पाय पण इकडनं टाक असा. आलास बाहेर. सुटलं कोड. मामा तुला खरंच नेसवता येतोय होतं येत येत. तिकडे सगळे अडकलेत मी आधीच सांगतो खोळंबलेत सगळे एक मिनिट इकडे इकडे. आता फायनल फायनल. एक मिनिट मग अशी गाठ मारायची राहिली होती ना. एक मिनिट ही अशी मारली गाठ. हां एक मिनिट ही गाठ मारूया आपण. ही मारली एक गाठ. ए हां ए सेंटर हाच आहे ना रे तुझा. एक मिनिट. बेंबीला केवढी डेप्थ आहे याच्या. हे काय इकडे बघ ना मामा बेंबीची डेप बघतोय माझा. एक मिनिट. आता हे दुसरं बोट जरा इथे ठेव. दुसरं बोट का ते पहिली गाठ सुटू नये म्हणून. धर हा. आता ही जरा वरनं मी अशी धरतो आणि एक मिनिट हा ही अशी धरतो आणि आणि अशी धरून अरे जोरात 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 झाली गाठ. एक मिनिट जोरात. एक मिनिट हे झालं हां. आणि आत्ता तुला सांगतो. हां आता इकडनं ओके आता डन झालं. अर्ध काम झालं. एक सेकंड. ओके चला लग्नाला तयार. चला चला. हे कोणत्या स्टाईलचं धोतर नेसलेस तू एकाच पायाला गुंडाळलं कळतंय तुला अरे तुला 2 पाय आहेत. मामा मी बघणार ना मामा मी आधीच सांगतो. एक मिनिट. प्रत्येकाला 2 पाय असतात कळलं. हो नवरदेवाचे मामा नवरदेवाला पाठवा. कुठले गुरुजी आहे ते आपण कुठला टोन लागला यांचा आपण जाऊ देत टोन जाऊ देत. आपण पहिले चटकन एक काम करूयात. अरे हा नाश्ता घातलाच नाही. काय नाही घातला नाश्ता नाश्ता म्हणजे तो असा ढेंग्यात टाकून इकडनं मागाने खेच. काष्टा काष्टा म्हणतात नाश्ता कुठला आणला गंमत केली रे. नक्की ना गंमत करू. एक मिनिट हा इकडनं घेतो. हा आणि हा इकडनं मी जर असा ओढून घेतो.
काय रे नातू नकोय. ना तू हवा हवा हे बेटा एक मिनिट लूज कर 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 एक सेकंड. अच्छा मारी मी असाच नेसायचो यार. एक मिनिट कसं धोतर नेसता येत नाही ना. एक मिनिट आता बघतो मी. एक मिनिट हे असं धरून ठेवतो. हे असं धर असं 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 बसून धर असं हां असं धर. आणि एक मिनिट मामा मामा काय करतोय मामा. काय रे काला अरे गॅरेज मध्ये कामालाच म्हणून सगळी अशी उलटी झोपूनच कामं केली पाहिजे का. अरे तुला तर दुखलं ना मागाशी जरा म्हणून मी ते जरा केलं होतं. एक मिनिट मामा नीट नेसा काय आता नीट नाही, नाही, नेसा. मी नेसतो ना तुला खरं तेव्हा सांग, नेसवता येतोय तुला. नेसवता येतं मी स्वतः मी नेसतो. असं उभं राहीन लग्नाला काय नाही हरकत नाही अरे मी इतकी वर्ष स्वतः नेसतो. एक मिनिट मी स्वतःला नेसवतो ना तसं तुला नेसवतो. तसं कर. हा हे धर हे इकडनं धर असं. हे शबाश मामा, दे काय इकडनं. करतो? दे इकडनं दे इकडनं दे. मामा ही कुठली पद्धत आहे धोतर. बघ, थांब आता तुला बरोबर दाखवतो. माझ्या मागे उभा राहा तू. मामा आहे बा मी अडकलोय आत. शांतपणे उभा राहा. थांब एक मिनिट. हे बघ ही मारली. मामा हे कुठलं आहे डबल डेकर होतंय मामा. नाही थांबतो एक सेकंड आता बरोबर होतं. आता कसं येत नाही. मामा, ऐक ना. या घेतल्या मिऱ्या बघ कसं पटापट आहे बघ एकदम. आता हा स्वगा आहे ना हा तो खाल्लं घे. हा? बघू असं बघू मारलास हाय काय नाही काय चला लग्नाला. असं जायचं बोल्यावर. अरे टेन्शन नको घेऊ. तू तिकडे बोल्यावर चढलास ना की मी अलगत असं बाहेर येत नाही. हा? मामा हे कसं वाटतं माहिती आहे कसं रामलीलामध्ये घोडा असतो ना, घोडा. एक मिनिट. काय आहे मामा हे? अरे यार पाशा ओश काय तुझं काय चाललंय. हे तुमचं काय चाललंय हे. धोतर अरे काय करताय तुम्ही यार. मामा तुम्हाला ह्याला बोलवायला पाठवलं तुम्ही धोत्रात काय अडकला. त्याला चला लवकर चला यार. मामा खरं सांग तुला धोतर नेसवता येतं की नाही. मला नाही येत. एवढा वेळ का टाइमपास केला तुझं कसं नेसलायस. माझं नाडीचं असं घालायचं आहे. अरे चल ना बाबा यार तिकडे तो ऐक, भटजी ऐक, रागावलाय. ऐक. काय काय तुला धोतर नेसवता येतं. सांग ना टाइमपास सांग येतं की नाही सांग. धोत्रात काय असतं एवढं. धोत्रात येतं यार काय असतं एवढं मोठं सांग बघू धोत्रात. मला धोतर नेसव मला धोतर चल चल अलीकडे. काय टेन्शन आहे त्याच्यात यार. एक काम कर तू अजय देवगण बन. अजय देवगण. अरे खुर्ची घे ना 2 खुर्च्या घे. फुलावर काटे रे. त्याचं काय उभा राहा. अरे ही कोणती पद्धत आहे धोतर नेसवायची. अरे उभा राहा रे अजय देवगण. चल चल उभा राहा. एवढं फुलावर कटे एवढं नाही ऍटलीस्ट फुल तरी कर ना थोडं. हे सगळे हे चल मला चल कळत अरे नाही काय तुम्ही काय नाही. करताय ते. 2 मिनिटाचं काम कमाल करताय मामा तुम्ही. हा? पण हे खालून पण नेसू शकतोस ना हे अरे असं. काय टेन्शन नाही रे मामा तिकडून जरा. हा. नुसतं ऍटिट्यूड दिसतोय चेहऱ्यावर. तुला येतं. हा हा रे येतंय बाबा. हा तो बांध तिकडचा बांध 7 जन्माच्या गाठी बांध. अरे नाही थोडासा प्रॉब्लेम होतो. 1 मिनिट. हा झालं रे. तिकडचा आहे ना हा तो असा असा घे. हा तिकडचा तो असा हा ही आता नाही. तिकडचा घे. नाही, नाही, हरकत नाही. तुला येत होतं का आधी. गाठ असते ना ती अशी नॉर्मल पकडताना गाठ बांधायची नसते. अशी धरून मग त्याचे हे असं जोरात करून अशी हे का- ते टी शर्ट आहे. अरे हा हा. त्या मुलीचं दुसरं लग्न होऊन बाळ होईल तिला. तुला कळलं पाहिजे ना इतका वेळ टाइमपास करतोस. मान हा हा ब्रेक घेऊया जरा 10 मिनिटाचा. काय हे? वा दादा. कर ना, हरकत कर ना. नाही. हे असं हे झालं हा, धोतर. एक झालंय. आता बघा मामा हे धरा तुम्ही या साईडला. हा, हा. मी हे धरलेलं आहे. मी इथून असा इकडे गेलो. हा, मामा तुम्ही पण यात मजा यात. या या येऊ हा, या 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 ना मजा येईल. या ए टोल किती आहे रे टोल. चाल ना. हे आहे का? या ना, या- टोल आत या ना. विचारतो. आधी या 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 या.
कसं वाटलं? वा वा मस्त आलं मस्त. मस्त. इथून घेऊ शकतो आपण. हे इथून हा? घेतलं हा. आणि संत्र लिंबू पैशाला शाळेतल्या मुली गेल्या खेळायला, शाळेतल्या मुलींना खोकला झाला, खेळता खेळता खोकला झाला. खो खो खो. मस्त मस्त. तुमच्या आईचा घो. अरे काय करताय? कुठला प्रकार धोतर नेसवायचा? काय चालेल? कुठलं धोतर नेसतात असं? फायनल आता फायनल. फायनल म्हणजे नाही नाही, सोबत झोप तिकडे. कुठली स्टाईल आहे? चल झोप. ऐक ना, नसेल तर नाही अरे बोलणार. नाही होणार बाबा, जालिम उपाय आहे, होणार यार. याच्यात काय आहे एवढं सांग. अरे काय टेन्शन नाही रे बाबा. अगे मामा पाय उचला, असे धरून अरे ठेवा. कुठली पद्धत? ऐका ना, हे असं नाही नेसत कोणी. ऐक ना ऐक ना नाही, झालं रे 2 मिनिटाचं हे काम. नसतं धोतर, किती हे. वेळ लागणार आहे? ये घट्ट घट्ट ठेव, सुटली नाही पाहिजे. धोतर सुटलं नाही पाहिजे, हे. स्टेजवर सुटेल नाही तर. अरे मार. हा. अरे इथे मार, इथे इथे मार, इथे मार, मार इथे. अरे माझी मम्मी होते, कळतं तुम्हाला? मार इथे. करतो मी, डोंट वरी. ऐक ना झालं झालं झालं. सील लाव त्याच्यावर. उठ. हो गया भाई, इसमें क्या है? काय नाही काय. मला आता असंच लग्न करायचं. खड्ड्यात जा तुम्ही. अरे, अरे, ऐक हे. काय मुलीला थांबव. थांबा हे. थांबा हे. अरे, असं बोलत आहोत रे. वा, भन्नाट परफॉर्मन्स, मज्जा आली. मस्त. प्रसादा, ऍक्च्युली तुम्हाला धोतर द्यायची गरजच नव्हती. खरं तुम्हाला सुई धागा द्यायला पाहिजे होता. त्याचं तुम्ही धोतर बनवलं असतं क्या शेवटपर्यंत. बात है, क्या बात. इतकी ताकद आहे तुमच्यामध्ये. काय होतं हे स्किट यार? काहीही नव्हतं त्याच्यात. निव्वळ काय म्हणा त्याला, कल्पनाशक्तीची ताकद, परफॉर्मन्स, कन्व्हिक्शन आणि निखळ होतं. फार फार मजा आली. फार पॅड्या काय काय चाळे केले स्वारी ते वगैरे बांधताना शेवटी. हा, आणि ते मला ते परत एकदा ऐकायचंय. ऍक्च्युली मला नाही येत. मला नाही. अरे एवढा वेळ झाल्यानंतर आपण निर्लज्जासारखं सांगतोय नाही. वा वा, किती गोडवा होता त्या दोन्ही कॅरेक्टरमध्ये. आणि तू जो अग्निकुंड प्यायल्यासारखा जो भटजी ओरडत होता, आग पोटात गेले बोल. वा वा, समय बहारदार. तिथे बसल्या बसल्या एक वेगळं कॅरेक्टर, इथे आल्यानंतर एक वेगळं कॅरेक्टर. गंमत. प्रसाद, फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक. तुझ्या सकट त्या धोत्रामध्ये आम्ही एवढे अडकून गेलो आणि तूच तो गुंता कधी सोडवला असं कधी स्वतःभोवती करून घेतला आम्हाला कळलंच नाही. फॅन्टॅस्टिक, फार मजा आली. सिद्धू, धोतर नेसवता येत नाही याच्या 100 गोष्टी आम्हाला एका स्किटमध्ये दिसल्या. त्याबद्दल खरंच यार तुमच्या तिघांचंही सुपर. म्हणजे समीर यार, म्हणजे विंगेतूनही तू आता विंगेतूनही लाफ्टर काढायला लागलायस की बोलवा त्याला बोलवा. म्हणजे धरमजी भटजी झालेत असं मला वाटतं. प्रसाद, प्रत्येक स्किटमध्ये ना अडकलेल्याची एक गोष्ट असते ना तुझी, की मला असं वाटतं सर्वात हुशार तू आहेस, की तुला हे सगळं माहिती आहे की मी हे धोतर बांधून जाऊ शकतो. पण तू अशा माणसाच्या हातात ते धोतर देतोस की तुला फक्त बिचारा म्हणून आम्ही स्वीकारतो की हो रे, नाही रे. म्हणजे पाय वर करून तुला ते जसं लहान पोराला बांधतात ना करून तसं पॅड्या बांधत होता. आणि पॅड्या कमाल. म्हणजे सर्वात चांगला आणखीन एक आवडलेलं म्हणजे गॅरेजमध्ये काम करत म्हणून खालून सगळं बघता तो कमाल होता. पण ओव्हरऑल जी काय म्हणतात, लग्न लागून लगेच जेवायला पळायचं असतं ना, कारण लवकर त्या सगळ्या जेवणावर ताव मारायचा असतो. पण लग्न न लागो, तुम्ही वाढलेल्या जेवणावर मी भरपूर ताव मारला. मला खूप आवडलं. क्या बात, सुपर, मजा आली. मंडळी, असं म्हणतात की नवऱ्याची सगळ्यात जास्त काळजी बायकोलाच असते. अशाच एका अति काळजी करणाऱ्या बायकोच्या भूमिकेत आहे कॉमेडी क्वीन नम्रता संभेराव. तिच्याशी एक हाती झुंज द्यायला येतोय कॉमेडीचा जखमी भिडू भूषण कडू. आणि त्यांच्यासोबत आहे पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर. सावकाश सावकाश सावकाश, इझी रिलॅक्स. हळू हळू हळू. माझ्या पावलावर पाऊल ठेवू नकोस. सावकाश, एकदम हळू. व्हेरी गुड डकू. डकू नाही हो, कडू आहे कडू.
आल्या आल्या सुरुवातीला ठरवून कशी डेली वाटताय तुम्ही. माझं बघा ना काय झालंय बघा, कुठले अवयव कुठे आले कळत हो नाहीये. हो, पण आता काही टेन्शनची गोष्ट नाहीये. तुम्ही लवकर आलात की नाही हॉस्पिटलमध्ये, त्यामुळे तर सगळं एकदम व्यवस्थित आहे. आणि तुमचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आलेत. फक्त एक 5-6 हेअरलाईन फ्रॅक्चर्स आहेत. हळू 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 हळू. बस एवढंच. रिलॅक्स रिलॅक्स डकू, रिलॅक्स. डकू नको म्हणू, अहो कडू आहे ते. राईट राईट राईट. हा, त्या मोरेंनी भूताचा वाडा पाडला तसं तुम्ही सारखं सारखं माझं आडनाव का पाडताय? बरं, तुमच्या बायकोला कळवलंय बरं का फोन करून? कशाला? नाही म्हणजे कशाला टेन्शन उगच तिचं ती टेन्शन म्हणजे. नाही, खरंच त्यांनी खूप टेन्शन घेतलं ऍक्च्युली. मी सांगितलं त्यांना फोनवरती, काही काळजी करू नका, आता व्यवस्थित आहेत. है ना? वा, किती छान बोलता हो तुम्ही. तुमचा नंबर द्या ना. ग्लुकोजचं पाणी घेऊन या फाईलवरती नंबर आहे, लँडलाईन नंबर आहे हॉस्पिटलचा, इकडे फोन. लँडलाईन कधी कधी उचलत नाही हो कोणी. तुमचं मिळालं असतं तर फार बरं. काय इमर्जन्सी लागली तर मग द्या ना जरा. इमर्जन्सी नंबर पण आहे इकडे लिहिलेला आहे, त्याच्यावरती फोन करा. बर, इमर्जन्सी. बरं ठीक आहे, तरी पण मिळालं असतं तर फार बरं झालं असतो. म्हणजे कसं काही गोष्टी. ऍक्च्युली काय ना, पेशंटला मी पर्सनल नंबर देत नाही. उगाच गुड मॉर्निंग गुड नाईट असे मेसेजेस सुरू होतात, त्यामुळे. ओके, गुड. करणार हो, करणार. तुम्हाला मेसेज लोक करणारच. तुम्ही एवढं सुंदर दिसताय. थँक्यू. डकू. डकू नाही हो, डकू कडू आहे ते, कडू. हा, ओके. आ करा. हा हा. टेम्परेचर बघायचं ना. वाढलंय नाही म्हणजे वाढलंय, वाढलं असेल असेल, वाढू शकतं, वाढू शकतं. आ करा. आणि हे झालं की त्याच्यानंतर ग्लुकोजचं पाणी पिऊन घ्या. ओके, गुड. पुढे पुढे माझा नवरा, पुढे. रिलॅक्स. ओ, तुमचे दोन्ही हात तुटले. ओ, ताई 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 ताई. ताई बसा, रिलॅक्स. एक मिनिट, ते पाणी द्या ना, ग्लुकोजचं पाणी द्या पटकन पटकन पटकन. अहो लवकर द्या. काय, सॉरी, तुमचा हात फ्रॅक्चर. हे घ्या, हे पाणी प्या. हे ग्लुकोजचं पाणी प्या ना. हे प्या ना, प्या ना, पाणी प्या ना, म्हणजे बरं वाटेल. हो, कळतंय मला, पण आता त्यांची अवस्था बघा ना तुम्ही. अरे देवा, होऊ शकतं, होऊ शकतं. एक मिनिट, एक मिनिट. एक मला वाटतंय तुम्ही आता बऱ्या आहात. तुम्ही आता पाणी प्यायलेलं, तुम्ही व्यवस्थित शुद्धीवर येऊ शकता. ठीक आहात तुम्ही? ही मला बघायला आली आहे का मी हिला बघायला आलोय? काय करता तुम्ही? तुम्हाला टाकायला कुठे? तुम्हाला बघून घाबरल्या ना, तर त्यामुळे अशी अवस्था झाली आहे त्याची. ताई प्लीज तुम्ही सरळ थांबा. एक मिनिट. आता बरं वाटतंय तुम्हाला? काय बरं वाटत आहे, आता बरं वाटत आहे. बया, तुम्ही प्लीज बसून घ्या. ओके डकू? अहो तुमचे दोन्ही हात तुटले. अहो काय झाले तुमच्या दोन्ही हातांना? फ्रॅक्चर झाले? नाही, ते दिसत आहे मला. पण अहो आता तुम्ही कसं काय करणार सगळं? अहो म्हणजे तुम्ही आतून दाराची कडी कशी काय लावणार, अंडी कशी सोलणार, परसाकडे जाताना लेंग्याची नाडी कशी बांधणार, लेंगा कसा सोडणार, बयान धुणार कसं? अक्कल शून्य बाई. काय करून ठेवलंय नवऱ्याने हाताच? शांत व्हा. कुठे काय बोलतेस कोणासमोर? ताई तुमच्या नवऱ्याचे दोन्ही हात फ्रॅक्चर झालेत आणि तुम्हाला हे काय सुचतंय? अंडी कशी सोलणार? आणि टेन्शन आलंय मला. हो, काय जरा विचारपूस करा ना त्यांची. तेच करीते मी. आहो काळजी वाटते हो मला तुमची. मला सांगा कसं काय पडलं तुम्ही? त्यांची बाईक घसरली ऍक्च्युली. बया, बाईक पण घसरली का? बाईक पण घसरली? मला आता खरं कारण कळलं पाहिजे. नेमकं काय झालंय खरं सांगायचं. कार न द्यायची नाही त्याला खरं सांगायचं. खरं सांगतो. नाही तर मग मी आणि तुम्ही
तुम्ही आहे मग नाही, काय? मी बाईक घेऊन चाललो होतो हा. रस्त्याने मागून एक बाई आली. मग डोमकावळ्यासारखी मान अशी उचलली असेल वर आणि असं असं वळून बघितलं असेल तिला माग. ती बाईकवर होती, मी तिला असं अच्छा अच्छा करून कसं बघेन तिला, बाईकवर होती ती बाई. मग काला माग वळून बघायचं मी म्हणते. काय नाही, तिला हात दाखवला, मी हात दाखवण्याच्या नादात पुढे खड्डा आला, तो मला दिसला नाही म्हणून स्लिप झाली, बाईक पडलो. त्यानं लायला मारायला हात दाखवला तिला. हे असा यो माणूस असा लाईन मारितो, दिसल त्या बाईवर लाईन मारितो. तुमचा मोबाईल नंबर मागितला असेल ना? हो म्हणजे दिला नाही मी. नाही दिला ना, बरं केलं. नाही चांगलं केलं नाही दिला ते. यो माणूस आहे ना असा उरफाट्या डोक्याचा आहे. बायको दिसली ना का या माणसाला आहे ना असं एरंडेल पिल्या गध्याचं थोबाड होतं. हा आणि अशा नट मोगऱ्या दिसल्या ना की या माणसाला बरोबर गालीब जागा होतो याच्या आतला गालीब. गप ना गप गप. काय गप कोणासमोर गप लावले बघा काय तुम्ही. वाटेल मागं वळून कायला पाहिलं मला ते सांगा अगं तुम्ही. काय नाही वळून ते तिला सांगायचं होतं मला. काय सांगायचं होतं की तिला? मला वळायचंय म्हणून हे सांगायचं होतं. हात हा? दाखव. मला नाही कधी सांगितलं फोन करून बया मी पार्टीवरून आज उशिरा येईन बया मला 5 मिनिटं लेट होईल. हे नाही मला सांगितलं. किती वेळ लागतो बायकोला सांगायला? 5 सेकंद लागतात फक्त. पण नाही त्या बाईला काय सांगायचं होतं, तुम्ही वळतोय एवढं सांगायला तुम्ही एवढं केलं. ताई असा वळत नव्हतो, असा वळत होतो. ते काय असेल ते? ताई ऐक. झलक मारत होते त्या बाई समोर. ताई आई तुम्हाला चांगलं ओळखून येऊ. अगं काय नाही ग बाई, सिग्नल देत होतो तिला. तुम्ही शिवाय स्वतःच्या थोबाडानं बोलले. आता सिग्नल मला माहिती आहे तुमचे सगळे सिग्नल चांगले ओळखून आहे मी. ताई अहो ते वळताना असं सिग्नल द्यावा लागतो, नियम आहे तसा. कायचे नियम हो कायचं काय मला माहिती आहे. माणसाचं चांगली थेर सगळी तोंड पाठ आहेत माई. तू गप्पा बस, कोणासमोर काय वाटेल ते काय बोलतेस तू? मला बोलू दे. काय सांगतेस सर? मला बोलू दे, आज मी बोलणार आहे. काय? अहो बाई तुम्ही उभ्या का, तुम्ही बसव. त्यांच्या पायाला लागलंय अहो. डकू प्लीज 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 गेट अप प्लीज. डकू नका म्हणू. सॉरी हा मी घेईन ना त्यांची काळजी. तुम्ही अहो मी हाय ना त्यांची बायको. तुम्हीच पाडलं तत्तात त्यांना. अहो मी दाबीन ना त्या. लागलंय मी करीन ना मग. तुम्ही सोडा ना. मी करीन सेवा हो त्यांची. पण लागलंय तिकडे तिकडे मारू नका त्यांना प्लीज. पण काय सांगू तुम्हाला हो, माझी कोणी कधी काळजीच नाही घेतली. हो का? यो असा वागतो मानवरा मायाशी. तुम्हाला सांगते माई आई आधीच निघून गेली, गचकून गेली वर. माझ्या बापाला दोन्ही कानांनी ऐकू येत नाही. त्याला काही दुःख सांगायला जावं, काही तक्रार करायला जावी तर नुसतं अरे वा अरे हो काय एवढंच बोलली. त्याच्या व्यतिरिक्त काही त्याला कळतच नाही ना. काय नाही अजिबात, काय बहिरा वगैरे नाहीये तुझा बाप, कळलं ना? तंबाखू हवा का असं म्हटलं ना की असा हावऱ्यासारखा हात पुढे करतो तो म्हातारा. हो तंबाखू म्हणताना तोंडाचा चंबू होतो तेवढं कळत माझ्या म्हाताऱ्याला. तिरडीचा बांबू बांधायची वेळ आली आहे. तंबाखूसाठी तोंडाचा चंबू पण कळतो त्याला माणसाला. ह्याच्या बापाला घंट्या घंट्याला चहा लागतो. असा चहा ड्रम मधून असा बुचकाळून काढायला पाहिजे ह्याच्या बापाला. माझ्या बापाबद्दल बोलायचं नाही, सांगून ठेवते इथं सांगते बाई समोर. मग मी मग तुम्ही मग माझा थोबाड वाईट दिसतो तुम्हाला. पण माझ्या बापाबद्दल काय बोलायचं रे सांगतो तुला. हा प्लास्टर ऑफ पॅरिसचा नागोबा दिसतोय ना, तो फेकून मारेन मी. थोबाड उचकटायला लावता मला परक्या बाई समोर उगा घरची उनी धुनी माझ्या काढायला बापाबद्दल लावला. बोलायचं रे सांगतोय गप्प बसा तुला. तुम्ही. माझ्या बापाबद्दल बोलू नकोस तू. बोलणार मी. प्लीज प्लीज जरा शांत होता. प्लीज प्लीज तुम्ही बसा ना. प्लीज बसा प्लीज. तुम्ही पेशंट आहात. पेशंट सारखे थोडे वागा ना प्लीज. बसा ना प्लीज. तुम्ही पण ताई ऐका ना, तुम्ही दोघं घरी जा प्लीज. म्हणजे झालंय आपलं सगळं झालेलं आहे व्यवस्थित. सगळे रिपोर्ट्स आले, घरी चला, टेस्ट बरोबर वगैरे करते. सगळ्या झालेल्या आहेत. तर तुम्ही घेऊन जाऊ शकता यांना. तर प्लीज जा. यांचे सगळे टेस्ट रिझल्ट व्यवस्थित आलेत, नॉर्मल आलेत. ECG सुद्धा काढला यांचा. काय काढलंय? ECG सुद्धा काढला यांचा. ECG काढला पण मग ह्यांना सगळं जमल ना नीट? म्हणजे काय म्हणजे किती थोबाड उचकटता. अहो तुम्हाला तुमचं सगळं मला माहितीये. आता उद्या मी ह्यांना काय काम सांगितलं तर म्हणतील भया माझा ECG काढलाय, मला काय जमायचं नाही म्हणून. हे अडाणी बाई, ECG म्हणजे शरीराचा कुठला अवयव नसतो.
दाखवा त्याला सांगा. ताई हे बघा ECG म्हणजे इलेक्ट्रोकार्डिओग्राम. ओके म्हणजे आपणदिशी किती हळूहळू करिता बघू मला. हृदयाचे ठोके जे माझ्या असतात ना, हृदयाचा ग्राफ आहे तो ग्राफ आहे हा. ECG म्हणतात त्याला. ह्या वर खाली रेषा आहेत या. हा काय अडाणी बाई आहे अहो. मानवऱ्याचं मन थाऱ्यावर नाही दिसत आहे याच्यामध्ये स्पष्ट. हा सरळ मार्गी असताना तर सरळ रेष आली असती. नाही मला सांगा आता मला खरं नाही, सांगा कसं हे आहे? काय ECG का हे PCG बघा. काढता माझा ऐकाव तुम्ही. हे ECG काढताना तुम्ही ह्यांच्या समोर उभ्या नव्हत्या का? होते मी त्यांच्या. हाय का नाही मग माणसाचं मंडच म्हणणारच. असंच आहे या माणसाला काय आज ओळखते का मी? म्हणजे आता एवढी चिकनी बाई तुम्ही चिकनी आहे का नाही? नाही तुम्ही चिकनी आहे का नाही? आहे या म्हणजे- चिकनी आहेत की नाही? सॉलिड चिकन प्लीज तुम्ही चिकनी आहे का नाही मला सांगा. हो, आहे मग मी. का नाही यांचं मन मला सांगा बरं. डायरेक्ट असं डिस्कस करताय मला असं ऑकवर्ड होत आहे ना. आणि हे बघा हा ग्राफ आहे ना हा असाच असायला हवा. स्ट्रेट ग्राफ म्हणजे सरळ लाईन आली ना म्हणजे माणूस मेलेला असतो तसा ग्राफ यायला हवा. द्या एक काम करा डॉक्टर. सावध नको बोलू माझ्या तिला ना सरळ रेषेचा माझा ECGचा ग्राफ द्या एकदा पोचवून काय बोलते. सवासनं जायचंय मला. तुम्ही काय बोलित उगाच. मानवऱ्याची काळजी वाटते मला. मी घेईन काळजी. घेईन मी. हा तर सगळं नॉर्मल आहे काही टेन्शनची गोष्ट नाहीये. फक्त आता मी ज्या गोळ्या सांगते त्या व्यवस्थित त्यांना द्या. कुठल्या गोळ्या? सो डाकू तुम्हाला या ज्या गोळ्या आहेत त्या दुपारी घ्यायच्या आहेत. या ज्या गोळ्या आहेत त्या रात्री घ्यायच्या जेवणानंतर. आणि या ज्या गोळ्या आहेत त्या तुम्हाला सकाळी घ्यायच्यात नाश्त्याआधी. ओके हा ऐका ना तुम्ही मला सांगा ना त्याचे दोन्ही हात मोडलेत. त्याला येणार आहे का काही करता मला सांगा. ह्या कधी द्यायच्यात? ह्या रात्री द्यायच्या. एक काम करा तुम्ही मला लिहून द्या. मी काय म्हणते आता ह्या 3 गोळ्या आता दिल्या तर चालते? नाही ह्या मला वाटतंय ह्या आता द्यायच्या आहेत. ह्या आहेत का? हा बरं मग ह्या 3 गोळ्या मी ह्या आता द्यायच्या आहेत. चालत आहे. करेक्ट. मी हे सगळं काळजी घेतो यांची. दुसरं कोण आहे मला सांगा बरं माझ्याशिवाय यांची काळजी घ्यायला. कशाला सांगतेस त्यांना. तुम्ही गप्पा बसा. तुम्ही काय करताय? प्लीज टाकू प्लीज गेट अप. फ्रॅक्चर करून टाकून बोलते ना मी त्या बाईशी. थोबड फ्रॅक्चर झाल्यानंतर हे कसं थोबडाला लावून बतकासारखा फिरू दे. तुम्ही सगळा घोळ घालून ठेवलाय बाईला बघून सगळा घोळ घालून ठेवलाय. तुम्ही इथं या. आज मला बोलू देताय तुम्ही इथं या. तुम्ही काय करताय बाई आल्यापासून? ऐका मला सांगा कोण काळजी घेतं बरं? बायकोच काळजी घेते का नाही नवऱ्याची? बायकोची काळजी कोणी घ्यायची? बायकोची कोणी काळजी करत नाही हो. बाळंतीन होते बरं का माझ्या आईने मला आहे ना असे डिंकाचे लाडू करून दिलते बरं का. नाही का कंबर दुखती बाळणपणात. हा डिंकाचे लाडू करून दिलते. पण माझी सासू अख्खे लाडू खाऊन टाकायची. इथं तिथं बघायची अख्खा लाडू खाऊन टाकायची. तुम्ही यांच्या गोळ्या खाल्ल्यात आता. मूर्ख बाई माझ्या गोळ्या खाल्ल्या. तुम्ही का असं करताय तुम्ही? म्हणजे मी गोळ्या आता मला चक्कर येईल. नाही चक्कर नाही येणार. मला चक्कर कशी येईल? अहो साधे अँटीबायोटिक येते उगीच तुम्ही जास्त. माझा हात नाही ना फ्रॅक्चर व्हायचा. गोळी खाऊन हात कसा फ्रॅक्चर होईल? माझा हात नाही ना तुटायचा. बाई एवढं काही होत नाहीये. साधी गोळी आहे. शांत व्हा. मूर्ख बाई बघा ही अशी हे करते. सगळं तुमच्या आईमुळे झालंय. तुमच्या आईचा हिस्सा निघाला का माझं पायाची ना तळपायाच्या मस्तकात जाती. बघा ही बाई माझ्या गोळ्या खाते घरी म्हणून माझे कसे हाल करेल. मला नाही जायचं घरी. नाही ते मला आईच सॉरी मी पायचे काळजी घेते. तुम्ही हाताने मारलं ना तुम्ही असं ओढून टाका प्लीज बाई तुम्ही हे माझं ना असं होतं. ह्या माणसामुळे माझं जरा डोकं फिरल्यावानी वागते. मी नुसती डोकं फिरल्यावानी वागते. तुम्ही ह्या माणसाच्या स्वभावामुळे सॉरी बरं का. फक्त त्रास देताय तुम्ही. नाही मी घरी घेऊन जाते गोळ्या द्या मला. घरी जा तुम्ही. मी घरी घेऊन जाते माझ्या नवऱ्याला. हा द्यायचं. एक मिनिट. पिशी आहे का? पिशी नाही बरं राहू दे. या फाईल मध्ये सगळं घेऊन जा. एक ती फाईल त्या माझ्या. तो ECG होता. हा ठीक आहे. असं ठेवतात. मी जाते घेऊन. हो चला नीट घेऊन जा सांभाळून. बया नीटच घेऊन जाईन. मी काय यांची बहीण आहे का? नाही ते काही असं कशी पण वागायला. बया तुम्हाला म्हणून नाही मला जायचंय. नंदीची गोष्ट सांगते. माझ्या बहीण म्हणलं ना यांची काय करावं तिने. मी अशी उभी बर का कठड्यावर. हा आणि इथून मागून माझी ननंद आली आणि मला म्हणली काय गवाईने काय करताय? सॉरी फ्रॅक्चर पडलं. काय नाही काय करतेस? नाही मरूयात गोळ्या. जा ना मरना जाऊन कुठेतरी तू. अरे खरंच अरे आम्ही
वा वा वा. मोठे सर, गोस्वामी सर, हे काय आहे? म्हणजे खरोखरीच भूषण दादाचा ऍक्सिडेंट झाला आणि त्याचा खरोखरीच हात फ्रॅक्चर आहे, पण त्याचाही त्यांनी विषय बनवला आणि स्किट परफॉर्म केलंय. क्या बात यार, यासाठी जोरदार टाळ्या. मस्त मस्त. प्रसादा. भूषण, खास तुझ्यासाठी या परिस्थितीत या मंचावरती येऊन त्याच तडफेने आणि त्याच एनर्जीनी काम करणं, याच्यासाठी सलाम आहे तुला. बाकी ह्युमर, टायमिंग, गिव्ह अँड टेक ते सगळं आहेच आपल्याकडे, त्याच्याबद्दल आज काही बोलायची गरज नाही आहे. त्यातही तो सगळा तू जपून ठेवलाच होतास आणि त्यातही जे काही किडे आहेत ते वळवळत होतेच. प्रियदर्शिनी, वंडरफुल कॅरेक्टर, वंडरफुल, खूप मजा आली. नमक, काय ऑब्झर्वेशन आहे तुझं. ॲक्च्युली अशा बायका असतात ॲक्च्युली की त्यांना भानच नसतं परिस्थितीचं, की कशासाठी आपण आलो आहे, आपल्या नवऱ्याकडे बघावं ते सगळं सोडून स्वतःचं दुःख शेअर करण्याची एक ही असते, काय म्हणजे तळमळ असते, आणि मग त्याच्यात ते भान विसरून जातात की आपण कुणासमोर काय बडबड बडून. त्यातनं निर्माण होणारा एक निखळ ह्युमर तू आज दाखवलास ना. मग वंडरफुल ऑब्झर्वेशन आणि कमाल. मला खूप आवडलं स्किट, मजा आली. सिद्धू. प्रसादा, मी तुमच्या मताशी आत्ता ह्या क्षणाला कॉपी पेस्ट आहे, म्हणजे बाकी काहीच नाही, कारण तीच भावना माझी आहे. मीही तेच करणार होतो जे प्रसादांनी केलं. क्या बात आहे भूषण. खरंच यार, त्या हिमतीला तुझ्या सलाम आहे यार भूषण यार. का आणि त्याच्यातही तुझे त्या थर्मोमीटरच्या पण 2-3 जागा तू काढल्यास यार, किंवा नागाची एक जागा काढलीस, तर ते जे उपजत आहे ते इतक्या वर्षात जे आहे, मग की हात तुटो, पाय तुटो, किंवा अख्ख्या बेडवर असू आपण, पण लोकांना हसवून आपण थांबणार नाही हे दाखवणे तू नेहमीच हे करतो. नम्रता, हो तू तशीच आहेस. आणि बायकोचं प्रेम हे असंच असतं. खरं. नवऱ्याला किती झोडलं तरी तो माझा नवरा, लोकांनी काय बोलणं मी बोलते, या पद्धतीने तू करत होतीस आणि किती गोड वाटलं ते मला. प्रियदर्शिनी, तुझ्याबद्दल मी प्रामाणिकपणे एक गोष्ट म्हणेन, तुझ्या कामातला प्रामाणिकपणा पदोपदी दिसत असतो यार. तो तू प्लीज जप, ते खूप छान वाटतं. म्हणजे काही असेल, हे काम आहे ना, ओके छान करूया, आणि ते जास्त भावतं ॲज अ प्रेक्षक म्हणून. तर हा कामातला प्रामाणिकपणा असाच जपत ठेव. आणि आजचा परफॉर्मन्स खूप छान झाला भूषण. आय लव्ह यू. आणि ही जिद्द नेहमीच तुला मिळो आणि तू असेच षटकार मारो, याच्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. क्या बात. गेट वेल सून ब्रो, कीप इट अप. तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम.